नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या दिशा ह्या चॅप्टरमध्ये आपण एक लेक्चर कव्हर केलेलं होतं. आपण लेक्चर दुसरं आज कंप्लीट करणार आहोत आणि एक 5 लेक्चरमध्ये जवळपास हा पूर्ण 5 ते 6 लेक्चरमध्ये जवळपास हा पूर्ण चॅप्टर आपण कंप्लीट करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या टाईपचा जो तिसऱ्या आणि चौथ्या आता आपण बघणारच आहोत त्या टाईपला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये तुमचा पायथागोरस येतो, त्याच्यामध्ये इतरही थोडेसे काही कन्सेप्ट येतात, कारण ते कन्सेप्च्युअल भाग आहे पूर्ण. त्याच्यामुळं त्या टाईपला एक थोडासा वेळ लागेल. अदरवाईज आपला हा 5 भागामध्ये कंप्लीट होईल हे, ठीक आहे. तसं 4मध्ये व्हायला पाहिजे, पण एक 5 धरू जाऊन 5 लेक्चरमध्ये कंप्लीट करू, ठीक आहे. आज आपण लेक्चर दुसरं कव्हर करणार आहोत. चला, आपण आता पहिलं लेक्चर पूर्ण कव्हर केलं, ज्याच्यामध्ये पहिल्या 1, 2, 3 टाईपला जो बेसिक भाग लागतो तो आपण कव्हर केलेला आहे. आणि जेव्हा चौथा टाईप स्टार्ट करू तर त्यावेळेस तिथे पायथागोरस येईल, तुमचा वर्गमूळ येतील ना, त्यावेळेस मग तिथलं बेसिक कंप्लीट करून पुढे जाऊ, ठीक आहे. चला, तर मग आज आपल्याला आजचंही लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपातच घ्यावं लागणार आहे, कारण आपल्याला ते माहीत नाही नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे, टेक्निकल इश्यू. तो आपला सॉल्व्ह झाला की आपण आपल्या रेग्युलर याच्यामध्ये लाईव्ह घेत राहू, ठीक आहे. चला, मग आता आपल्याला भाग 2 कव्हर करायचा आहे. म्हणजे आपण लास्ट जो प्रॉब्लेम बघितला होता तो मला वाटतंय हा झाला होता, शीर्षासनावरचे क्वेश्चन्स झाले होते. आपल्याला टाईप 2 बघायचा आहे. याचं नाव काय आहे? सावलीवरील प्रश्न. ओके, आपल्याला इथं 2 वस्तू पाहिजेत बघा. आपल्याला याच्यामध्ये सावलीवरील प्रश्न बघायचे. 1 मिनिट. हां, चला, समजा आपला हा बोर्ड क्लिअर करण्याचं जे लिक्विड आहे हे घेऊ, याचा पेन म्हणून याचं किंवा एक व्यक्ती म्हणून वापर करू. चला, आता आपल्याला ह्या टाईपमध्ये काय म्हणतंय बरं त्यांनी बघा. आता 1 मिनिट. दुसरी काही वस्तू आहे का बघूत आपण. जाऊ द्या. चला, आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे, सावलीवरील प्रश्न आहेत, ठीक आहे. त्याचं नावच काय आहे, सावलीवरील प्रश्न. आता सावलीवरील प्रश्नामध्ये तुम्हाला एक शब्द आहे सावली, याच्यावरून कळाला असेल नेमकं काय आहे. समजा जर इकडनं सूर्य असेल, असा जर समजा तुमचा हा सूर्य असेल, याचे किरण असे पडत असतील आणि इथं एखादा व्यक्ती उभा आहे असा, ह्याची सावली कुठे पडेल बरं? बोला बरं, ह्याची सावली कुठं पडेल सांगा बरं. या व्यक्तीची सावली कुठे जाईल तुमच्या? या व्यक्तीची सावली कशी पडेल? इकडे पडेल. समजा हा जर असा व्यक्ती उभा असेल तर याची सावली काय पडेल? इकडे पडेल. मग त्याच्याशी रिलेटेड याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेले, ठीक आहे. चला, आता बघूत आपण हा पहिला प्रश्न. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतं या प्रॉब्लेममध्ये. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांना असं म्हणलं की बाबा योगेश आणि कटरीना हे दोघे जण सकाळच्या वेळी मैदानामध्ये एकमेकांकडे तोंड करून उभे राहिलेले आहेत, ठीक आहे. हां, मग आता कोणत्या वेळेला? सकाळच्या वेळेला. बघा, सकाळच्या वेळी मैदानात एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत. तेव्हा कटरीनाची सावली कोणावर पडली? बरोबर योगेशच्या उजवीकडे 90 अंशात पडली. आलं लक्षात? मग आता आपण काय करायचं, आपल्या दिशा दाखवायच्या. याच्यामध्ये काही मी तुम्हाला टेक्निक सांगतो, पहा आता, की हे 2 लोक कधी कसे मांडायचे ती टेक्निक. आता वेळ कोणती आहे? सकाळी. सकाळी म्हणलं की सूर्य कुणीकडे असतो? हां, सूर्य कुणीकडे असतो? पूर्वेकडे. मग आपल्याला माहिती इकडे दिशा कोणती आहे आपली? पूर्व. मग इथं तुमचा हा सूर्य, याची किरण अशी पडली, बरोबर आहे. याचे किरण असे पडले. बरं, आता हे किरण असे पडल्यानंतर तुम्हाला आता जे काही व्यक्ती असतील उभे त्यांची सावली इकडे पडणार आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये जर प्रश्नामध्ये 2 व्यक्ती याच्यामध्ये जर म्हणलं समजा एकाची सावली कोणाच्या तरी बरोबर उजवीकडे किंवा डावीकडे असे जर शब्द आले तर काय करायचे, ह्या 2 व्यक्ती घ्यायच्या आणि अशा मांडायच्या, ठीक आहे. आणि जर समजा प्रश्नामध्ये म्हणलं बरोबर कोणाच्या तरी अंगावर पडली, म्हणजे एची सावली बीवर पडली, बीची सावली एवर पडली, रामची सावली कटरीनावर पडली, असं जेव्हा म्हणेल त्यावेळेस त्या 2 व्यक्ती घ्यायच्या ना अशा मांडायच्या, ठीक आहे. आता बघा, आपला राम म्हणजे आपला पेन आहे समजा. हा राम म्हणजे काय? पेन. आणि हे जे लिक्विडची बॉटल आहे ही बॉटल म्हणजे कटरीना म्हणूत आपण. हे काय आहे? कटरीना काय आहे? ही आपली बॉटल आहे समजा. ओके. हां, पहा, आता आपलं हे बोर्ड साफ करण्याची बॉटल आहे. आता या, आता हे कोणीकडे तरी उजवीकडे डावीकडे म्हणले, मग हे 2 घ्यायचे लोक आणि असे मांडायचे. ओके. आता सूर्य कुणीकडून आहे? इकडून सूर्य येतोय. मग आपल्याला माहिती आहे ही कोण आहे? कटरीना. हे कोण आहे? योगेश. राम आहे की योगेश? योगेश आहे. एक मिनिट. हे राम नसून हे काय आहे? योगेश आहे. चला,
मग आता कोणाची सावली कुठं पडली म्हणलं बघा, कटरीनाची सावली योगेशच्या बरोबर उजवीकडे. आता मी जर असे मांडले तर ह्या कटरीनाची सावली इकडून सूर्य, सावली कुठं पडल, इकडं पडल, सावली कुठं पडल, इकडं पडल. मग सांगा हे दोघं एकमेकाकडे बघताय, मग याचा उजवा हात कुठे, इकडं आहे, सावली तर इकडं पडायले, उजवा हात तर इकडं आहे. मग त्यानं म्हणलेल्या कंडिशननुसार हे चुकीचं आहे, रामच्या डावीकडे सावली पडते. मग आपण काय करायचं, याला घ्यायचं आणि असं चेंज करायचं, जागा चेंज केली, यस. आता बघा ही कटरीना इकडून सूर्य, इकडं काय पडणार, सावली, याचा उजवा हात कोणता, सॉरी याचा कोणता इकडं हात, उजवा हात, म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे. तर मग सांगा योगेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे. मग आता योगेश कसा करतोय, खाली बघतोय आणि हिनं काय करते, त्याच्याकडे बघते, असे होते. मग योगेशचं तोंड कुठे आहे, खाली, आणि खाली कोणती दिशा आहे, दक्षिण. कोणती दिशा आहे, दक्षिण. आलं लक्षात, यस. चला नेक्स्ट. हां, याच्यामध्ये साधे प्रश्न आहेत, जास्त वेळ घालायचा नाही आपण. ओके, आपल्याला टाईप 4ला वेळ लागतो. चला आता ह्या प्रश्नात बघा, राम आणि अनुष्का दोघे कोणती वेळ आहे, सायंकाळच्या वेळी अभ्यासिकेच्या समोर एकमेकांकडे तोंड करून उभे होते. त्याच्या पुढचं वाक्य, याच्यामधला एक भाग महत्वाचा, कोणती वेळ, अरे एक मिनिट, हां, कोणती वेळ, तर सायंकाळची वेळ, बरोबर आहे. मग आता सायंकाळची वेळ म्हणले एक भाग झाला. आता उभे होते, त्याच्या पुढं रामची सावली बरोबर अनुष्काच्या उजवीकडे पडली. रामची सावली कुठं पडली, अनुष्काच्या उजवीकडे. बघा आता पेन म्हणजे काय, राम घेऊत आपण, पेन म्हणजे काय, राम, आणि अनुष्का म्हणजे काय घेऊत, बॉटल घेऊत. समजा अनुष्का काय आहे, समजा ही बॉटल आहे. ओके, आता आपल्याला दिशा काढायच्या, नाव लिहिण्याची गरज नाही, फक्त रेषा मारा. याच्यामध्ये कोणती वेळ, सायंकाळची का सकाळची, सायंकाळची. सूर्य कुणीकडून, इकडून, पश्चिमेकडून. मग हा असे किरण पडले, बरोबर आहे, असे किरण पडले. आता हे किरण असे पडल्यानंतर दुसरं एक वाक्य तुम्हाला म्हणलंय मी, जर प्रश्नामध्ये कोणाची तरी सावली कोणाच्या तरी उजवीकडे डावीकडे म्हणलं की हे दोन लोक घ्यायचे आणि असे मांडायचे, माहीत नाही कोण काय, हा डायरेक्ट मांडले. आता बोला काय म्हणले, राम पेन आहे आणि अनुष्का बॉटल आहे. ओके, आता प्रश्नात बघा बरं, कोणाची सावली कोणीकडे पडली, रामची सावली बरोबर अनुष्काच्या उजवीकडे. हा राम आहे, इकडून सूर्य आहे, याची सावली कुठं जाईल, इकडं जाईल. अनुष्का त्याच्याकडे बघते, हिचा उजवा हात इकडं, डावा हात इकडं. मग सांगा बरं, या रामची सावली इकडं पडायली, हिचा उजवा हात तर इकडं आहे, त्यानं तर म्हणले अनुष्काच्या उजवीकडं. मग याचा अर्थ हे चुकीचं आहे, आपण घ्यायचं आणि याला जागा चेंज करायची. केली. आता बोला, इकडून सूर्य, रामची सावली तिकडं पडेल, अनुष्का त्याच्याकडे बघते, हिचा हात कोणीकडं, सॉरी हिचा इकडं हात कोणता, उजवा हात, म्हणजे याच्यानुसार बरोबर आहे. मग आता सांगा अनुष्काचं तोंड कोणाकडे आहे, ती रामकडे बघते, राम तिच्याकडे बघतोय. मग अनुष्काचं तोंड कुठे ते, वरी, आणि वरी म्हणलं तर ही उत्तर दिशा. वरी काय आहे, उत्तर दिशा, म्हणून आपलं उत्तर काय आलं, उत्तर दिशा आले. सावलीवरचे प्रश्न हे असे येतं, है ना. मग तुम्हाला काय म्हणेल की एखादा समोरून ट्रक येतोय, तुम्ही इकडून जाताय, त्याची सावली तुमच्या उजवीकडे पडली. मग तुम्हाला त्यानं विचारतंय किंवा तुमचं तोंड कोणत्या दिशेला असेल आणि घटना कोणती आहे, सकाळची का संध्याकाळची, हे पण त्यानं देत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे महत्त्वाचा भाग आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये पहा काय, आता ए आणि बी दोघं मित्र आहेत. आपल्याला काय विचारले बघा, काहीतरी कोण बिन विचारलेला आहे आणि तुम्हाला मी सगळ्या शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत स्टार्टिंगला, है ना. हां, आता बघा याच्यात काय म्हणले, याच्यात म्हणले आपल्याला ए आणि बी हे दोघे मित्र सकाळच्या वेळी घराच्या छतावर एकमेकांकडे तोंड करून उभे होते. बघा कोणती वेळ, सकाळची. आता सकाळची वेळ म्हणलं की सूर्य कुणीकडून हो, सूर्य सकाळची वेळ म्हणलं की इकडून, है ना, पूर्वेकडून. असे त्याचे किरण पडले. आता पुढं काय म्हणले, एकमेकांकडे तोंड करून बोलत उभे होते, तेव्हा एची सावली बरोबर बीवर पडली. आता आपण काय म्हणू, ए म्हणजे पेन आणि बी म्हणजे बॉटल. ठीक आहे, आता पहा, त्यानं म्हणले एची सावली बीवर पडली, असं म्हणलं का, कोणाच्या तरी उजवीकडे पडली, डावीकडे पडली, नाही. मग असं जर नाही म्हणलं तर हे दोन लोक घ्यायचे आणि असे मांडायचे. ठीक आहे, तुमच्याकडे दोन पेन असतात, दोन पेन घ्यायचे, असे मांडायचे. आता बघा, हे कोण आहे ए, हे कोण आहे बी, कोणाची सावली कोणावर पडली, एची सावली बीवर पडली. ए कोण आहे, पेन, हे पेन आहे. असे दोघं एकमेकांकडे बोलत उभे आहेत, इकडून सूर्य, या पेनची सावली बरोबर याच्या अंगावर पडेल, है ना, मागून सूर्य आहे. मग हे म्हणलेल्या कंडिशननुसार बरोबर आहे का, बघा एची सावली बीवर पडली, हा ए आहे, एची सावली बीवर पडली, तर त्यावेळी एचा उजवा हात, कोणाचा, पेनचा उजवा हात, म्हणजे ही दिशा काय, उजवा हात, इथे लिहितो वाटल्यास उजवा हात, आणि ध्रुव ताऱ्याची दिशा. आता याचा उजवा हात हीच दिशा आणि ध्रुव ताऱ्याची पण हीच दिशा. मग आता विचारले,
ध्रुव ताऱ्याची दिशा यामधील कमीत कमी अंशात्मक अंतर किती? आता अंशात्मक अंतर म्हणजे काय? कोन. अंशात्मक अंतर म्हणजे काय? कोन. मग आता तुमचा उजवा हात पण हीच दिशा, कोन पण तुमचा हीच दिशा. मग आता सांगा बरं, जर दोन्ही रेषा एकमेकावरच असतील तर त्या दोघांमध्ये किती अंशाचा कोन होतो, है ना? तर त्या दोघांमध्ये 0 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय आलं? 0 डिग्री. परंतु समजा जर त्यानं याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणलं असतं तर मग काय केलं असतं? मग तुमचं उत्तर 360 आलं असतं. आलं का लक्षात? बघा, कमीत कमी म्हणलंय अंशात्मक अंतर, ठीक आहे. मग जास्तीत जास्त जर म्हणलं असतं तर मग मात्र तुमचं उत्तर काय आलं असतं? 360 आलं असतं. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. हां, पुढचा बघूत आता. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणले? याच्यामध्ये म्हणले राम आणि गोविंद हे, बघा आता, हां, राम आणि गोविंद हे सायंकाळच्या वेळी, राम आणि गोविंद हे सायंकाळची वेळी घराच्या अंगणामध्ये एकमेकांच्या विरुद्ध, हे महत्वाचं आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे होते. ठीक आहे. कोणती वेळ? सायंकाळची. मग आता मला सांगा, समजा जर सायंकाळची वेळ असेल तर सूर्य कुणीकडून, सूर्य इकडून, बरोबर आहे, हे असे किरण पडणार. मग आता पुढं काय म्हणले? एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे होते. तेव्हा रामची सावली बरोबर गोविंदच्या उजवीकडे पडली. समजा आपण काय म्हणूत? राम म्हणजे पेन म्हणूत आणि गोविंद म्हणजे बॉटल म्हणूत. ठीक आहे. गोविंद म्हणजे काय? बॉटल म्हणूत. हां, चला आता कोणाची तरी सावली कोणाच्या तरी उजवीकडे डावीकडे काहीतरी म्हणले. मग असं जर म्हणलं असेल तर आपण काय करायचं? हे दोन व्यक्ती घ्यायचे आणि असे मांडायचे. एकमेकावर म्हणलं की असं, डावीकडे उजवीकडे म्हणलं की असं. मग आता बोला काय म्हणले? हे पेन कोण आहे? राम. बॉटल कोण आहे? गोविंद. त्याला काय म्हणले बरं? रामची सावली बरोबर गोविंदच्या उजवीकडे. आता राम कोण आहे? पेन. बघा, हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बघताय. याचं तोंड वरी तर याचं पेनचं तोंड खाली. ठीक आहे. मग आता हे असे उभे येतं. आता ह्या पेन इथं उभा आहे, राम उभा असल्यामुळं सूर्य इकडून आहे, तर या रामची सावली अशी पडल, रामची सावली अशी पडल आणि याचं तोंड वरी आहे, ह्याचं तोंड खाली होतं. मग याचा इकडं कोणता हात असेल? उजवा हात. मग बरोबर ते म्हणलेलं बरोबर आहे का? बघा बरं, रामची सावली बरोबर गोविंदच्या उजवीकडे. ह्या रामची सावली इकडं पडली, याचा उजवा हात इकडं पडला, इकडं आहे, म्हणजे याचा अर्थ हे प्रश्नात दिलेली माहिती बरोबर आहे आणि आपण मांडलेलं बरोबर आहे. मग आता याच्यावरून काय विचारले ते सांगा. रामचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? हा राम आहे, ह्याचं तोंड खाली आहे, याचा उजवा हात इकडं असेल. कुठं? पश्चिमला. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आलं पश्चिम. आता दुसरं बघा, त्यानं विचारलंय रामचा उजवा हात आणि गोविंदचा उजवा हात. आता रामचा उजवा हात इकडं आणि गोविंदचं तोंड वरी आहे, उजवा हात इकडं. मग ही दिशा आणि ही दिशा या दोघांमध्ये किती अंशाचा कोण येतो? 180 अंशाचा. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं? पश्चिम दिशा येईल आणि कोण काय येईल तुमचा? 180 अंशाचा. कोण किती येईल? 180 अंशाचा. आले. चला नेक्स्ट. हां, आता बघा, हे मी एके दिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलेले आहेत. बघा आता, हां, काय म्हणले पाहता. वाचता ग्रंथालयात अभ्यास करीत असताना माझ्या डाव्या हाताकडील खिडकीतून प्रकाश आत येत होता. तर अभ्यास करताना माझा चेहरा कोणत्या दिशेला असेल? आता ॲक्च्युअली हे पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, कोणतं हे, है ना. परंतु आपल्याला याच्यावरनं कन्सेप्ट तर कळतो, कोणीकडे काय घ्यायचं. मग याच्यावरनं आपल्याला कसं आला तर प्रश्न तरी सॉल्व करण्याची आयडिया तरी येईल. चला, मग आता आपली कोणती वेळ आहे ते सांगा. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळी सूर्य कुणीकडून असतो? तो सूर्य इकडून असतो. ठीक आहे. हे असे किरण पडले. आता काय म्हणले? ग्रंथालयात 6 वाजताची वेळ आहे. अभ्यास करत असताना माझ्या डाव्या हाताकडील, आता सूर्य कुठं आहे? इकडं. मग इकडून जर असे किरण येत असतील आणि त्यानं म्हणलं असेल माझ्या डाव्या हाताकडील खिडकीतून सूर्यकिरण आत येत आहे, मग मला सांगा, इथं जर खिडकी असेल, इथं हा व्यक्ती बसलेला असेल समजा,
तर याच्या इकडच्या खिडकीतून, डाव्या हाताकडच्या खिडकीतून जर समजा किरणे येत असतील तर याचं तोंड कुठं पाहिजे हो? वरी पाहिजे, म्हणजे इकडच्या दिशेला पाहिजे, तेव्हाच तर हा डावा हात होईल. मग याचं तोंड वरी आहे हे आपल्याला कळालं. पुढं काय विचारलंय? अभ्यास करताना माझा चेहरा कुठं असेल? वरती. आणि वरती कोण आहे? उत्तर दिशा. म्हणून उत्तर काय आलं आपलं? उत्तर दिशा आलं. चला नेक्स्ट. चला आता ह्या टाईपचा सावलीवरचा हा लास्ट क्वेश्चन आहे. सावलीवरचा काय? हा लास्ट क्वेश्चन आहे. बघा आता याच्यात काय म्हणतंय? आपल्याला म्हणले मी एके दिवशी रात्री अभ्यास करताना बल्बमुळे माझी सावली ईशान्य दिशेला पडली. बघा ईशान्य दिशेला पडली. त्या ईशान्य दिशेकडे माझा उजवा हात होता, तर अभ्यास करताना माझा चेहरा. अरे अतिशय सोपं. पहा आता ह्यानं काय म्हणले की बाबा अभ्यास करताना बल्बमुळे माझी सावली कुठं पडली? ईशान्येला. ईशान्येला ती ईशान्य दिशेकडे माझा उजवा हात होता. आता हे असा जर मी मांडला, ह्याचं तोंड जर इकडे घेतलं तर ईशान्य दिशेला उजवा हात म्हणजे इकडं उजवा हात. ठीक आहे. मग तुमचा 100% लाईट कुठं असेल? हे लाईट इथं असेल. आणि हा जर असा बसला असेल तर इकडून लाईट आहे समजा, याचा उजवा हात तिकडं आणि याची सावलीसुद्धा तिकडंच पडते, पण याचं तोंड कुठे? इकडं असेल, इकडं. मग अभ्यास करताना माझा चेहरा कुठल्या दिशेला असेल? ह्या दिशेला. आणि ती कोण आहे? वायव्य. कोण आहे ती? वायव्य. आले. म्हणजे याचा अर्थ ही वायव्य दिशा उत्तर आहे. हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला ह्या सावलीवरच्या प्रश्नामध्ये असतील. ओके. आता हे कोणात फिरणे. कोणात फिरणे याचा अर्थ काय? या टाईपमध्ये तुम्हाला फक्त काय म्हणणार त्यानं? 180 अंशात गेला, 90 अंशात उजवीकडे गेला, 45 अंशात डावीकडे दोनदा गेला, ह्या पद्धतीचे पूर्ण प्रश्न असतील. कोणत्या? ह्या कोणात फिरण्याच्या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये समजा जर त्यानं प्रश्नामध्ये आपल्याला एकच शब्द वापरला, काहीच माप दिलेलं नाही, काहीच नाही, फक्त म्हणला काय? डावीकडे वळाला किंवा उजवीकडे वळाला तर तुम्ही किती डिग्रीचा कोन घेसाल? किती अंशात वळाला म्हणून घेसाल? सांगा बरं. मग उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला तर काय घ्यायचं? 90 अंशात. फक्त जर म्हणलं डावीकडे उजवीकडे वळाला तर तुम्ही काय घ्यायचं? 90 अंशात. दुसरी गोष्ट, असं जर म्हणला तो व्यक्ती 180 अंशात वळाला, मागच्या तलाठ्याला घोळ घालणारा आहे वाक्य. 180 अंशात वळाला. मग आता तो 180 अंशात वळाल्यानं डावीकडून वळाला का उजवीकडून वळाला हे काय घ्यायचं? मग इथं तुम्ही काय करायचं? तो व्यक्ती 180 अंशात वळाला म्हणलं की तुम्ही त्याला डावीकडून घ्या किंवा उजवीकडून घ्या, सारखंच येतंय उत्तर, काहीही बदल होत नाही. हे 2 वाक्य याच्यामधले महत्त्वाचे आहेत. बाकी प्रश्नामध्ये बघू. चला या. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा सुरुवातीला एकदम साधे तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत मी. कुठल्या? दक्षिणावर्त, वामावर्त, हे काय भानगडी आहेत हे तुम्हाला मी अगोदरच क्लिअर केलेले पहिल्या लेक्चरमध्ये. आता त्यांना काय म्हणलंय बघा, याच्यात 2 पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात. एक तुम्ही फिरून फिरून आणि एक तुम्हाला बेरीज वजाबाकी करून. ते मी सांगतो काय करायचं. पहा हे असं, हे असं. ठीक आहे. आता त्यानं काय म्हणले? एक व्यक्ती उत्तर पूर्व दिशेला तोंड करून उभा होता. आता तुम्हाला हे मी मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं मध्यभागी असताना तुम्हाला मी याचे परत एकदा सांगितले होते. उत्तर पूर्व, दक्षिण पूर्व काय आहेत ह्या भानगडी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. ठीक आहे. मग चला आता एक व्यक्ती उत्तर पूर्व, कोणती दिशा घ्यायची? उत्तर आणि पूर्व याच्यामधली ही दिशा घ्यायची. ओके. या दिशेला तोंड करून उभा होता. त्यानंतर 45 अंशात 2 वेळा कोणीकडे गेला? पुढचं वाक्य वाचा. दक्षिणावर्त. आणि दक्षिणावर्त म्हणजे काय? उजवीकडे गेला. दक्षिणावर्त म्हणजे काय? उजवीकडे गेला. मग इथून तो 45 अंशात 2दा गेला. किती? 2दा. तुम्हाला माहिती आहे हे कोण किती असतो? एवढा 45 अंशाचा. आणि याचं तोंड इकडं आहे, उजवीकडे म्हणजे इकडे. किती वेळा? 2 वेळा. 1 वेळा, आणखी 1 वेळा. कुठं पोहोचला? इथं पोहोचला. त्याच्यानंतर काय म्हणले? तेथून तो 45 अंशात वामावर्त. वामावर्त म्हणजे काय? डावीकडे. मग आता इथून पुन्हा डावीकडे. याचं तोंड इकडून असं आल्यानंतर याचं तोंड इकडे घ्यायचं नाही. ह्या बाबतीत या प्रश्नांमध्ये असं घ्यायचं नाही. इथं आला ना तर त्याचं म्हणायचं आग्नेय दिशेला तोंड आहे. मग इथून तो कुणीकडे गेला? 45 अंशात वामावर्त गेला. त्यानंतर तो 180 अंशात वळाला. आता इथं म्हणलं का उजवीकडं डावीकडं?
नाही म्हणलं, मग तुम्ही काय घ्यायचं? समजा जर त्यांना म्हणलंच नसेल उजवीकडं डावीकडं, तर तुम्ही कोणीकडेही जा पण 180 अंशात जा. आत्ता सध्या कुठं उभे आहात? इथून तुम्ही इकडे गेलात, मग इथं उभे आहात ना, तर इथून 180 अंशात जा बरं. मग तुम्ही इकडून जा का इकडून जा, तुम्ही कुठे येता? इथं येता. आले. तेथून तो डावीकडे 90 अंशात. आता याचं तोंड कुठे आहे? ह्या दिशेला. आता याचं तोंड या दिशेला आहे, मग या दिशेला तोंड असेल तर उजवा हात वरी, डावा हात खाली. मग डावीकडे किती जा म्हणले? 90 अंशात. डावीकडे किती जा म्हणले? 90 अंशात. मग डावीकडे 90 अंशात जर जा म्हणलं तर त्याचं उत्तर आलं तुमचं ही दिशा, आणि ही दिशा कोण आहे? दक्षिण. म्हणून उत्तर काय आलं आपलं? दक्षिण. आलं का? यस. आता मी याला तुम्हाला बेरीज वजाबाकीनं सांगतो. बेरीज वजाबाकीचं महत्त्वाचं आहे का आहे? कारण तुम्हाला कधी कधी हे 45 देत नाही. काय देते? 40च देते. मग 40 द्यायचं म्हणल्यानं मग कुठे जाणार आहोत तुम्ही? मधात कुठेतरी लटकता है ना. त्याच्यामुळं बेरीज वजाबाकीवालं सुद्धा महत्त्वाचं आहे. पहा आता, इथं लिहायचं उजवीकडे आणि इथं लिहायचं डावीकडे. ओके, हां, उजवीकडे आणि डावीकडे. आता काय करायचं पहा, जेवढे माप तुम्हाला उजवीकडे दिसत आहे ते इकडे लिहायचे, डावीकडे दिसत आहे ते इकडे लिहायचे. ठीक आहे. हां, मग बघा बरं आता कोणते कोणते माप उजवीकडे आहेत, कोणते कोणते माप डावीकडे आहेत ते बघा आणि ते दोन्हीकडे लिहून घ्या. बघा आता प्रश्न वाचत चला आणि माप लिहित चला. 45 अंशात 2 वेळा दक्षिणावर्त. दक्षिणावर्त म्हणजे उजवीकडे. मग 45 दोनदा लिहून घ्यायचं. तेथून तो 45 अंशात वामावर्त. वामावर्त म्हणजे डावीकडे. मी हे लिहून दिलंय. वामावर्त म्हणजे काय, दक्षिणावर्त म्हणजे काय. नंतर तो 180 अंशात वळाला. कोणीकडेही लिहा, कोणीकडेही लिहा. समजा मी इकडे लिहिलंय 180, कोणीकडे लिहा, पलीकडे लिहा, अलीकडे लिहा, त्याचा काही प्रश्न नाही. नंतर डावीकडे 90. चला इकडे 90 लिहा. 90 लिहिलं. आणखी काही नाही. आता सारखे सारखे दिसणारे बिनधास्त कट करा. बरं, हे 90 आहेत. 45 आणि 45 किती? 90. हे कटले, हे कटले. ओके. आता काय करायचं? हां, या उजवीकडचे जेवढे माप उरलेले असतील त्यांची बेरीज करा, इकडच्यांची बेरीज करा, है ना. आता याच्यामधला फरक किती? याच्यामध्ये फरक येतो 135 डिग्री. आणि 135 म्हणजे काय? 90 प्लस 45, 135 डिग्री होतात. बरोबर आहे. मग आता काय करायचं? उजवीकडे हे जे असते, उजवीकडच्याला नेहमी प्लस घ्यायचं आणि डावीकडच्याला नेहमी मायनस घ्यायचं. ठीक आहे. मग आता दोघांपैकी प्लसवाला मोठा का मायनसवाला मोठा? प्लसवाला मोठा. मग याला प्लस चिन्ह द्यायचं. आणि जेव्हा प्लस चिन्ह देता याचा अर्थ होतो उजवीकडे. याचा अर्थ काय होतो? उजवीकडे. मग आपण काय करायचं आता? आपल्या दिशा तर आपल्याला माहीत आहेत. कुठल्या दिशेला तोंड करून उभा होता तो? ईशान्य दिशेला तोंड करून उभा होता. तेथून आता हे नाही माप घ्यायचे, डायरेक्ट 135 डिग्री उजवीकडे. आता 135 म्हणजे कसं पहा, तर हे 90 आणखी 45. चला हे 45 कुठं आलो? दक्षिण दिशा. कुठं आलो? दक्षिण दिशा. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाला लिहा, त्याच्यानंतर मग याची जिथं गरज पडेल त्यावेळेस आपण पुन्हा याला सांगू. ठीक आहे. चला, परंतु ते महत्त्वाचं आहे. कुठलं? कवा बेरीज करून शेवटी मग कसं करायचं? उजवीकडे डावीकडचे लिहून घ्यायचं, त्या दोघांचे तिकडं कटतील तेवढे कटवायचे, बेरीज करा, याची बेरीज करा. आणि हे उजवीकडचं म्हणजे प्लस घ्या, डावीकडचं म्हणजे मायनस घ्या. यांच्यातला जो काय फरक असेल, जो काय वजाबाकी असेल ती इथं लिहा. मोठं कोण आहे त्याचं चिन्ह द्या. संपलं. आणि मग समजा जर इथं मायनस आलं तर मग डावीकडे म्हणायचं. मग या दिशेला उभा होता ना, इथून डावीकडे जायचं. आलं. चला नेक्स्ट. पहा आता याच्यात काय म्हणलंय त्यानं बघा बरं. आता त्यानं आपल्याला असं म्हणलंय कवा एक्सचे दक्षिण पश्चिम दिशेला तोंड आहे. आता दक्षिण पश्चिम म्हणजे कोणती दिशा? बघा बरं. हां, पहिले आपण याच्यावरतीच फिरूत ना. दक्षिण पश्चिम याचा अर्थ काय? दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा याच्यातल्या मधातली म्हणजे ही दिशा, है ना. या दिशेला तोंड करून उभा होता. तेथून तो उजवीकडे गेला. किती अंशात? 45 अंशात. चला इथून उजवीकडे 45 अंशात. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. नंतर तो 2 वेळा डावीकडे काटकोनात गेला. काटकोनात म्हणजे 90 अंशात. आता इथून तो डावीकडे काटकोनात, हा याचं तोंड इकडं आहे, डावा हात खाली, एक काटकोन दुसरा काटकोन म्हणजे हे 90, हे 90, 90 90
काटकोनात डावीकडे. नंतर तो 180 अंशात वळाला. कुणीकडं? डावीकडं म्हणा का उजवीकडं म्हणा. मग मी काय म्हटलं, डावीकडेच वळाला. तर गेला कुठं? इथं गेला है ना, 180 अंशात वळाला. शेवटी तो 45 अंशात डावीकडे गेला. आता तो उभा कुठं आहे? इथं उभा आहे है ना, इथं. इथून तो 45 अंशात कुणीकडे जाणार आहे? आता त्याचं तोंड इकडं आहे, त्याचं तोंड इकडं आहे. शेवटी तो डावीकडे. आता डावीकडे म्हणल्यानं तो कुठं जाईल? खाली जाईल. आणि खाली गेलं तर ही दिशा येईल. आणि हिचं नाव काय आहे? नैऋत्य. बरं, प्रश्नामध्ये तर नैऋत्य कुठंच नाही. मग नैऋत्यचं दुसरं नाव काय? कोणत्या दोन दिशाच्या मधली आहे? दक्षिण आणि पश्चिम. मग उत्तर काय यायला पाहिजे आपलं? दक्षिण आणि पश्चिम. आलं? चला नेक्स्ट. तुम्ही म्हणसाल ह्याचा रंग का वेगळा है ना. पहिला प्रश्न काय? तुम्ही म्हणसाल ह्याचा रंग का वेगळा. याचा रंग वेगळा याच्यासाठी का बाबा हा प्रश्न तुमच्या वर्कबुकमध्ये नाही. काय तुम्हाला जे मी वर्कबुक दिलोय त्या वर्कबुकमध्ये हा प्रश्न नाही. मग तुम्हाला हा काय करायचा आहे तर हा लिहून घ्यायचा आहे. जे मी असे दोन प्रश्न आहेत या भागामध्ये ज्यांना मी व्हाईट कलरवरती केलेला आहे आणि हा रेड कलर ठेवलेला आहे. का तुम्हाला कळावं का बा हा प्रश्न आपल्या कुठं नाही? वर्कबुकमध्ये नाही. काय? वर्कबुकमध्ये नाही. चला मग आता आपण याला सॉल्व करू. कसं पाहता? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे बघा. का महत्त्वाचा आहे? कारण याच्यामध्ये अंतर दिलेलं आहे. डायरेक्ट कोण फिराफिरी नाही. याच्यात काय दिलं आहे? अंतर दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा, एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ती 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. बघा आता एक व्यक्ती समजा असा वरी जात होता. वरी जाता जाता काय झालं? तुम्हाला मी 45 अंशात कसं वळायचं हे शिकवलेलं आहे. असा जाऊ लागला, परंतु इथं त्याचं काय झाला? मूड चेंज झाला आणि त्यानं काय म्हणला? मला या दिशेला न जाता इथून 45 अंशात वळायचं आहे. किती? 45 अंशात वळायचं आहे. ठीक आहे. वळाला. बरं, वळाला आणि किती अंतर धावला? डी अंतर धावला. आपल्याला अंतर दिलेलं नाही. इथं पोचला. आता तिथून काय म्हणलंय? मग 90 अंशात 90 अंश कोणातून? घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच, म्हणजे उजवीकडे. आता याचं तोंड कुठे? असं आहे, इकडं है ना, इकडं. मग सांगा बरं, तुमच्या ईशान्य दिशेपासून उजवीकडे 90 अंशात कोणती दिशा आहे? बघा बरं, ईशान्य 90 अंशात कोण? आग्नेय. म्हणजे यानं आग्नेय दिशेला जाणार. गेला. बरं, 90 अंशात वळाला. बरं, किती अंतर गेला? दिशेने वळते व डी अंतर धावते, म्हणजे एवढंच अंतर इथं गेला. किती? डी अंतर. ओके. हां, आता तुम्हाला दुसरा एक पॉईंट सांगायचा आहे. आपण जेव्हा TCSचे प्रश्न तिसऱ्या टाईपमध्ये जास्त आहेत ना, मग तिसऱ्या टाईपमध्ये जेव्हा TCSचे प्रश्न कव्हर करूत तर त्यावेळेस एक ध्यानात ठेवा, हे आणि हे अंतर कोणतं? हे अंतर आणि हे अंतर, दोन्ही अंतर जर सारखे असतील, दोघांमध्ये 90 अंशाचा कोन असेल, तर हे दोन्ही पॉईंट एका सरळ रेषेत येतात. आलं का लक्षात? बघा, हे अंतर सेम असेल, 90 अंशाचा कोन असेल, तर हे दोन्ही पॉईंट एका सरळ रेषेत येतात. बरं, मग आता आपल्याला काय म्हणलंय त्यानं? हां, तर इथून पुढं काय म्हणलंय? मग 45 अंशात कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता मला सांगा, ह्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला. मग ह्यानं आग्नेय दिशेला आहे, इथून 45 अंशात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे. मग सांगा बरं, आग्नेयपासून डावीकडे कोण आहे? पूर्व. म्हणजे याचा अर्थ ह्यानं पूर्व दिशेला जाणार. आता तो 45 अंशात वळाला आहे इथून आणि कुठं गेला? ह्या दिशेला, पूर्व. मग आता काय विचारले? तर आता कार कोणत्या दिशेने धावत आहे? कोणत्या दिशेने चाललंय? पूर्व. म्हणून उत्तर काय आलं आपलं? पूर्व. हे पूर्व. ओके, हे उत्तर आहे. ओके, हां, आलं लक्षात? चला नेक्स्ट बघा कसे आहेत. फक्त विचारलंय आता कुठं चाललेलं असेल ती कार. नेक्स्ट. चला, हे तुमच्या वर्कबुकमध्ये आहे. हा तुमच्या वर्कबुकमध्ये आहे. बोला आता काय म्हणलंय बघा बरं याच्यात. यानं आपल्याला असं म्हणलंय का बा, रुपाली तिच्या घरापासून उत्तरेला काही अंतर चालत गेली. चला, काही अंतर चालत गेली, अंतर काही माहीत नाही. तिथून ती डावीकडे वळून, नुसतं डावीकडे म्हणलंय, मग 90 अंशात म्हणा, डावीकडे वळून काही अंतर चालत गेली. तिथून ती परत डावीकडे. आता तिचं तोंड इकडं आहे, उजवा हात वरी डावा हात खाली. हां, काही अंतर चालत गेली व थांबली. आता थांबल्यानंतर काय केलं? तिथून तिला इकडं जाण्याच्या ऐवजी तिनं काय केलं? ती उजवीकडे 45 अंशात वळाली. आता तिचं तोंड बघा खाली आहे, उजवा हात इकडं. मग इकडं ती 45 अंशात वळाली. मग दक्षिणेपासून इकडं 45 अंशात कोण आहे? नैऋत्य. कोण आहे? नैऋत्य. मग आता सांगा,
काय विचारलंय तर तिची चालण्याची अंतिम दिशा, अंतिम म्हणजे शेवटची, तर कोण आहे नैऋत्य, म्हणून उत्तर काय आलं नैऋत्य दिशा, उत्तर काय आलं नैऋत्य दिशा आले. चला नेक्स्ट साधे प्रश्न आहेत. हां परत मी हे का लिहिलं असं कारण हे तुमच्या वर्कबुकमध्ये नाही, हे प्रश्न तुमच्या वर्कबुकमध्ये नाही. हा तुम्हाला वर्कबुकच्या शेवटी पेज रिकामे असतील तिथं लिहा किंवा सुरुवातीला 3 पेज ब्लँक दिलेले बेसिक कन्सेप्ट लिहिण्यासाठी, तेवढी जागा लागत नाही, त्याच्यामध्ये एका पेजवरती हे दोन्ही क्वेश्चन ॲड करा. असे पुढं आणखी 2 आहेत, म्हणजे टोटल 4 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, चला आता आपल्याला काय म्हणले पहा. आता इथं तुम्हाला फिरून फिरून जर तुम्ही उत्तर काढतो म्हणलात तर घोळ होतो. कसा घोळ होतो बघा. आता तुम्हाला जर म्हणलं हे हां आणखी एक सांगायचं राहिले, हे बघा, जर प्रश्नामध्ये 360 डिग्री गेला म्हणला किंवा 720 डिग्री गेला म्हणला किंवा 1080 डिग्री कुठेतरी वळाला, 1440 मध्ये वळाला, 2880 डिग्रीत वळाला, समजा जर प्रश्नामध्ये असे आले आणि एवढ्या डिग्रीत जर वळाला म्हणले तर तुम्ही याला दुर्लक्ष करा, हे घेऊ नका. का? कारण की जर या डिग्रीत तुम्ही वळालात तर वापस जाग्यावरच येता. एवढ्यात गेलात 2 राऊंड मारता जाग्यावरच येता, ह्याच्यात गेलात 3 राऊंड मारता जाग्यावर येता, याच्यात गेलात 4 राऊंड मारता जाग्यावर येता, याच्यात गेलात 8 राऊंड मारता जाग्यावरच येता. मग तुमचा काहीच फायदा नाही, बिनकामी टाईमपास होतो. ठीक आहे, मग हे जर आले तर तुम्ही काय करायचं, त्याला निग्लेक्ट करा, सोडून द्या. कोण 360च्या पटीतलं कुणी येऊ, डायरेक्ट सोडून देणे. चला यावर आता जर समजा तुम्ही असं यानं उत्तर काढतो म्हणला तर येतंय का बघा. आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा होता, जर तो प्रथम त्याच्या उजवीकडे 204 डिग्री, आता आग्नेय म्हणजे इकडं तोंड करून उभा होता आणि उजवीकडे म्हणले, मग इकडं किती 204 डिग्री. मग मला सांगा इकडं 204 कुठं जाणार आहो, 204 आपल्याला मांडता येत नाही ना. मग यावेळेस काय करायचं, तुम्हाला जे मी आता म्हणलो होतं ना बेरीज वजाबाकीवाला भाग, तो करायचा. कसा करायचा पहा, इकडं लिहायचं उजवीकडचे माप, इकडे लिहायचं डावीकडचे माप, है ना. आता काय म्हणलंय बघा, जे माप दिलेत ते लिहा. उजवीकडे 204, नंतर डावीकडे 312, पुढे उजवीकडे 76, परत शेवटी डावीकडे 58. आणखी काय आहे नाही, तर शेवटी त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल, बरोबर आहे. चला आता मला सांगा ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज काय येते. ह्याची जर बेरीज केली तर हे 80 झाले, वरचे 4 दिले तर 280 डिग्री. याची बेरीज जर केली तर 312 मधले 2 याला द्या 60 झाले, वरचे 10 70 झाले, 370 डिग्री आले. मग आता सांगा 280 आणि 370 याच्यामधला फरक किती, त्याला म्हणतो आपण कोण. ठीक आहे, मग किती फायनल येईल पाहता. आता 280 आणि ती किती आहे 370, 300ला 20 बाकी आणि वरचे 70 म्हणजे काय येतं 90 डिग्री. आता बोला तुमचा उजवीकडे म्हणजे काय घ्यायचं प्लस घ्यायचं आणि डावीकडे म्हणजे काय घ्यायचं मायनस घ्यायचं. दोघांपैकी मोठं कोण डावीकडे, डावीकडच्याचं काय आहे मायनस, मग याला म्हणायचं -90 आणि मायनस म्हणजेच काय घ्यायचं डावीकडे. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्या ज्या दिशा असतात त्याच्या फक्त रेषा ओढा. कोणत्या दिशेला तोंड करून उभा होता, तुमचा आग्नेय दिशेला तोंड करून उभा होता. मग या आग्नेय दिशेपासून तुम्हाला कुणीकडे जायचं आहे, तर आग्नेय दिशेपासून डावीकडे 90, डावीकडे म्हणजे कुणीकडं तोंड इकडं, उजवा हात इकडं, डावा हात इकडं, डावीकडे 90 म्हणजे कोण आलं ईशान्य, कोण आलं ईशान्य. म्हणून उत्तर काय आलं ईशान्य डिग्री, ईशान्य दिशा आली. ओके, 90 डिग्रीमध्ये मागे जायचं आहे, मागे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध, विरुद्ध का लिहिलं डावीकडे. मग डावीकडे म्हणलं ना तर कोणतं येते ईशान्य, उत्तर काय आलं ईशान्य. आता लक्षात आलं हे का वापरायचं, हे यामुळं वापरायचं कारण आपल्याला 312 58 हे लिहिता येत नाही ना, कोणत्या जागी जाऊन बसायला आपल्याला माहीत नाही, म्हणून या पद्धतीनं आलं. चला नेक्स्ट. हां, एका व्यक्तीचे मुख कुठं आहे पश्चिमेला आहे. आता परत तसंच आहे का आपल्याला 45 180 नाही, म्हणजे तुम्ही बेरीज वजाबाकी करून बी सोडवू शकता किंवा तुमचं दिशावरती पण दाखवू शकता. चला आपण दिशावरती दाखवू. त्यानं जेवढे जेवढे अंतर म्हणले तेवढे तेवढे अंतर आपण जायचं. आणि चला काय म्हणले बघा, एका व्यक्तीचे मुख म्हणजे तोंड पश्चिमेला आहे म्हणजे या दिशेला आहे,
तेथून ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळाली. इथून घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे 45 अंशात वळाली. कुठं पोहोचली? इथं पोहोचली. पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 अंश. आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे 180 अंश म्हणलं की कुठं? सरळ याच्या विरुद्ध दिशेला जायचं. आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270. आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं असं 270. मग बघा कसं 180 आणखी 90. चला हे 90 म्हणजे हे काय झालं टोटल 270. येऊन कुठं बसलो? नैऋत्येला. विचारले काय? मुख कोणत्या दिशेला असेल? तर कोणती दिशा आहे? नैऋत्य. म्हणून उत्तर काय आलं आपलं? नैऋत्य. आलंय. साधे प्रश्न आहेत बघा. फक्त जे बेरीज वजाबाकीचा जो भाग होता ते महत्त्वाचे येतं. आणि कुठं कुठं अंतर दिलं तर तुम्हाला ते मी हे पण शिकवलेलं आहे किंवा ते कसे घ्यायचे ते. पहा आता आपल्याला दिलेले एक व्यक्ती, बेरीज वजाबाकीची गरज पडते का? नाही पडत. ते वापरून काढलात तरी चांगलं, नाही तुम्ही वापरलात अशा वेळेला दिशावरनं काढलात तरी चांगलं. ठीक आहे, कारण दोघांमध्येही तेवढाच वेळ लागेल. फक्त ते बेरीज वजाबाकीवालं कधी वापरायचं? 45, 90, 180, 360, 270 या मापांच्या व्यतिरिक्त, अशा मापांच्या व्यतिरिक्त जर असेल तर काय करायचं? बेरीज वजाबाकी वापरा. चला, एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. त्यानंतर तो आता कुठं उभा आहे? तो उत्तरेला तोंड करून उभा आहे म्हणजे वरती. त्यानंतर तो घड्याळाच्या दिशेने 1440 वळाला. तुम्हाला काय म्हणलो मी आता? 1440 घ्यायचं नाही, सोडून द्या, काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुठं होते? उत्तरेला. 1440 म्हणलं की 4 राऊंड मारता आणि तिथंच येता, मग त्याचा काही फायदा नाही. त्याच्यानंतर तिथून तो डावीकडे 360 गेला. 360 म्हणलंय, सोडून द्या, गरज नाही. ह्याला पण सोडून द्या, गरज नाही. उत्तरेलाच सध्या तुम्ही. पुढे त्यानंतर तो 180 अंशात वळाला. आता इथून 180 उजवीकडे जा का डावीकडे जा? जाता कुठं? दक्षिणेला. आणि शेवटी 45 अंशात डावीकडे. आता इथून डावीकडे 45 अंश म्हणल्या ना इकडं. मग ही कोण आहे? आग्नेय. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? आग्नेय. उत्तर काय आलं? आग्नेय दिशा. आले. आणखी लास्ट बघा. आता मला वाटतं ह्या टाईपवरचा हा लास्ट क्वेश्चन आहे. हा आपल्याला MPSCला आलेला आहे मित्रांनो. आणि याच्याशीच रिलेटेड आपल्याला दुसरा एक प्रश्न आहे. तो भाग 4 मध्ये असेल, म्हणजे टाईप 4 मध्ये असेल. बघा आता काय आहे हा प्रश्न. तुम्हाला म्हणलंय एक नदी कुणीकडून कुणीकडे वाहत आहे. तुमचं उत्तर काय आलंय ते बी सांगतो मी. पाहता काही जणांचं उत्तर काय येईल. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे, म्हणजे वरून खाली अशी वाहत आहे. आली. वाहत असताना तिच्या मार्गामध्ये एक टेकडी आहे. ही काय आहे? टेकडी आहे. बरं, ती काय करते? या टेकडी भोवती डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते. आता तुमचे पहा उत्तर कसे आलेत. डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते. आता हिचं तोंड कुठं? खाली. उजवा हात इकडे, डावा हात इकडे. डावीकडे म्हणलं की काही जणांचा असा आला असं, आणि अर्धवर्तुळ म्हणलं की हे अर्धवर्तुळ आलं. आता ती तुमची नदी जाग्यावरच फिरायले ना. काय? जाग्यावरच फिरायले. मग ते तसं नसून ते काय आहे करेक्ट उत्तर? तर ते असं आहे का ती नदी या टेकडीभोवती डावीकडे म्हणजे इकडे वळाली, पण अर्धवर्तुळ करते. अर्धवर्तुळ करते केलं. मग अर्धवर्तुळ केल्यानंतर इथं आली. इथून कोणीकडे गेली? नंतर डावीकडे काटकोन करून. काटकोन म्हणजे 90 अंशात. मग आता सांगा, असं तिचं तोंड आहे, इथून डावा हात खाली आहे, आणि काटकोन म्हणलं की हे सरळ 90 अंशात, आणि जाऊ लागली खाली. विचारले काय? तर तिची वाहण्याची अंतिम दिशा कोणती? खालची दिशा कोणती आहे? दक्षिण. म्हणून उत्तर काय आलं आपलं? दक्षिण. ओके. हा आपला जो भाग 2 होता हा छोटासाच होता. आता भाग 3 मोठा असेल का? त्याच्यामध्ये सगळे तुमचे पायथागोरस वर्गमूळ हा कन्सेप्ट, त्याच्यानंतर तुमचं 45 अंशात कसं वळायचं, त्याच्यानंतर 90 अंशात कसं वळायचं, मापं कसे घ्यायचे, तो वाला भाग आहे. आलं लक्षात? तर हे उत्तर आलं आपलं दक्षिण दिशा. काय आलं? दक्षिण दिशा. आलंय? तर मित्रांनो, तलाठ्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर आता ह्या 2 महिन्यामध्ये दुसरी गोष्ट कुठलीही डोळ्यासमोर आणू नका, है ना. आता ह्याच्यात सिलेबस कसा कव्हर करायचा ते माझ्यावर सोडा. हे मी बरोबर प्लॅनिंगनं पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करून देतो. ठीक आहे, याच्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. बाकीचे विषय सोबत कव्हर करत चला, विशेषतः इंग्लिश, कारण रिझल्ट यावेळेस 2च गोष्टीवर फिरणार आहे. एक तुमचं मॅथ्स रिझनिंग आणि इंग्लिश, विशेषतः मॅथ्स रिझनिंग. का?
कारण जो जुना पॅटर्न होता त्याच्यावरती प्रश्न येणार नाही, तुम्हालाही माहीत आहे. कारण ज्या मधल्या ज्या परीक्षा व्हायल्यात आता कोणतेही असो, जसे की फार्मासिस्टवरती काही एक्झाम होत्या त्यांचे पेपर बघा कसे आहेत, ते पूर्ण TCSचेच पॅटर्नचे आहेत. त्याच्यामुळं पुढे आपल्याला धोका होऊ नये म्हणून इतरही विषय करा सोबत, परंतु जास्त वेळ मॅथ्सला द्या. आले इंग्लिश सोबत करा. व्होकॅब्युलरी कदाचित जास्त विचारली तर ते माहीत नाही, आता समजा आपल्याला तेवढं किती विचारेल. आपल्या विषयासाठी आपण परफेक्ट राहणे. ओके, त्याच पद्धतीनं दुसऱ्या विषयासाठी तुम्ही GSचं घरी कवर करत असाल तर घरी कवर करा, परंतु परफेक्टरित्या करा. कॉम्पिटिशन खूप आहे, आपल्याला मार्क भरपूर घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे, चला तर मग या पद्धतीनं आता आपला हा भाग 2 कंप्लीट झाला. आजच भाग 3 होईल तुमचा, है ना. पुढच्या लेक्चरला आता जो आहे ना भाग 3 कंप्लीट करूत आणि असे 4 ते 5 भागामध्ये हा चॅप्टर कंप्लीट करून आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या टॉपिककडे जायचं. आता हा साधा दिशा म्हणजे साधा चॅप्टर आहे, तेवढा काय असा विशेष नाही. आलं लक्षात. चला तर मित्रांनो, शेअर करत चला बरं. आपले हे सोशल मीडियाचे लिंक पण शेअर करत चला आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा, है ना. आणि लगेच तुम्हाला पुढच्या लेक्चरला मी टेस्ट सिरीज आता मात्र आपल्याला स्टार्ट करायला काहीही अडचण नाही का, कारण फॉर्म सुरू झालेले आहेत आणि आपली टेस्ट सिरीज ही प्युअर TCS IBPS पॅटर्ननुसारच असेल. नवीन मार्केटमध्ये बुक आलेले आहेत, तुम्हाला भरपूर सापडतील, परंतु त्याचे फक्त आणि फक्त कवर चेंज झालेत. मधामध्ये फक्त माडाचे पेपर टाकलेत, याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही नाही. माडाचे पेपर मोजून 6 का 7 काहीतरी पेपर असतील, तेवढे पेपर सोडले तर मग एवढ्या मोठ्या बुकमध्ये काय आहे, ते जुनेच प्रश्न आहेत, जुनेच पेपर आहेत. ते फक्त कवर टाकले काय TCS IBPS. प्रत्येक मराठी व्याकरण TCS IBPS. कुठं आलं मराठी व्याकरण अगोदर TCS IBPS, त्याला लावले TCS IBPS. अरे काय तुमचं करंट अफेअर TCS IBPS. अशा पद्धतीनं तुम्हाला तयार करताना जे काही तुम्ही मटेरियल तयार करताय स्वतःचं, ते करताना काळजी घेणे आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून करणे. ठीक आहे, तर भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत ह्याला रिव्हिजन पण करा, मागचं लेक्चर पण रिव्हिजन करा आणि तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल पण बोलतोय. टेस्ट सिरीज ही आपली जगा वेगळी असेल, तशी टेस्ट सिरीज तुम्हाला कोणाचीच सापडणार नाही. या पद्धतीची टेस्ट सिरीज असेल, त्याचा फायदा काय असेल तुम्हाला मी टेस्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सुद्धा सांगणार आहे. ओके, आलं लक्षात. चला तर मग भेटूयात पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.